माणगावमध्ये मंत्री भरतशेठ गोगावले यांचं खासदार सुनील तटकरेंना जशास तसं उत्तर. गोगावले यांच्या उपस्थितीत माणगावमध्ये पक्षप्रवेशाचा धमाका. माजी नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार यांचा शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश. तटकरेंनी पैसे देऊन आमच्या आईचं नाव काढायला लावलं. आता तटकरेंची उलटी गिनती सुरू. मंत्री भरतशेठ गोगावले आक्रमक. हा रायगड तटकरेंना आपल्या बापाचा वाटतो. जोपर्यंत महेंद्र थोरवे आहे तोपर्यंत भरतशेठ गोगावले यांना कोणी हरवू शकत नाही. आमदार महेंद्र थोरवे. पावसाचा पूर आला आणि घाण सगळी वाहून गेली. राजू साबळे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावर प्रवेशकर्ते ज्ञानदेव पवार यांची जलजलीत टीका. काहीच दिवसांपूर्वी माणगाव शहरात राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीने राष्ट्रवादीचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत शिवसेनेचे प्रदेश प्रवक्ते राजू साबळे आणि नगराध्यक्षांसह नगरसेवक यांनी शिवसेना पक्षातून राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला होता. त्याला आता शिवसेनेच्या वतीने उत्तर देण्यात आले असून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते माजी माणगाव नगरपंचायतीचे नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार यांच्यासह हजारो राष्ट्रवादी उबाटा शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीला खिंडार पडत धमाका घडून आणले. नामदेव पवार यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांनी नामदार भरतशेठ गोगावले यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशावेळी शिवसेनेची रायगडची मुलूक मैदानी तोफ आमदार महेंद्र थोरवे आवर्जून उपस्थित होते. यावेळी बोलत असताना नामदार भरतशेठ गोगावले यांनी खासदार सुनील तटकरे यांचा संपूर्ण कार्यक्रमात एकदाही नाव न घेता गंभीर आरोप केलेत. आम्ही आमच्या आईचे नाव राजू साबळे यांना त्यांच्या शाळेला द्यायला सांगितले नव्हते, मात्र त्यांनी ते दिले. आम्ही त्यांना सांगत होतो नका देऊ, तरीही त्यांनी दिले. मात्र पक्षप्रवेशावेळी सुनील तटकरे यांनी 10 कोटी संस्थेला दिले आणि राजू साबळे यांनी आमच्या आईचं नाव काढत त्या ठिकाणी सुनील तटकरे यांच्या आईचं नाव दिले. आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आईचं दिलेलं नाव कधी काढतात ते कोणास ठाऊक. त्यांनी त्यांचं नाव नाही काढलं म्हणजे मिळवलं असं म्हणत आमच्याजवळ पंगा घेतलाय, त्याचे फळ भोगावेच लागतील असा इशारा देखील त्यांनी राजू साबळे यांना दिलाय. तर साबळे यांनी केलेल्या विधानाचा त्यांनी खरपूस असा समाचार घेतला असून 4 जागा तुम्ही काय निवडून आणताय, यातील 1 सुद्धा जागा तुम्हाला देणार नाही असं आव्हान केलंय. तर शिवसेनेचे मुलूक मैदानी तोफ महेंद्र थोरवे यांनी देखील राजू साबळेसह खासदार सुनील तटकरे यांचा समाचार घेत पुन्हा एकदा सुनील तटकरे यांना औरंगजेबाची उपमा देत खासदार सुनील तटकरे यांना रायगड आपल्या बापाचा वाटतो. त्याने अनेक शासकीय जमिनी लाटल्या आहेत, अनेकांचे 7 बारे आपल्या नावावर करून घेतले. उपस्थितांना आव्हान करत 7 बारा देखील चेक करा. सुनील तटकरेंनी आपल्या नावावर करून घेतले असतील असं आव्हान करत भरतशेठ गोगावले यांना जोपर्यंत महेंद्र थोरवे आहे तोपर्यंत कोणीही हरू शकत नाही असा सज्जड इशारा थोरवे यांनी सुनील तटकरे यांना दिला आहे. तर प्रवेशकर्ते ज्ञानदेव पवार यांनी राजू साबळे यांचा समाचार घेतला असून राजू साबळे यांना आम्हाला डावळून पक्षात घेतले आणि पक्षाने मोठे केले, मात्र त्यांनी पक्षाची आर्थिक तडजोडी करत गद्दारी केली. साबळे लवकरच भाजपामध्ये जातील असं भाकीत वर्तवत पुराच्या पाण्याबरोबर घाण निघून गेली अशी जहरी टीका ज्ञानदेव पवार यांनी राजू साबळे यांच्यावर केली. त्यामुळे रायगडमधील तटकरे आणि शिवसेनेमधील वाद क्षमता शमत नाही. यावेळी बोलत असताना मंत्री भरतशेठ गोगावले आणि आमदार महेंद्र थोरवे यांनी आदित्य ठाकरे यांच्या टीकेवरती उत्तर देताना ठाकरे यांचा देखील चांगलाच समाचार घेतला आहे. ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, महाड, रायगड. मुलीला जर का शाळेमधून जर का अडवत असतील, त्यांना प्रवेश मिळत नसेल, तर निश्चितपणे इथे शिवसेना आता सगळे उतरून ती शाळा त्यात सर्व संचालकांना जाब विचारण्यात येईल. प्रसंगी त्यांना जर विद्यार्थी वंचित राहिले तर त्याचे सर्व जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात येईल. माझ्या तोंडून एखादा शब्द जाण्यापेक्षा मी थोडा आखरता विषय घेतो, कारण की आम्ही कधी कुठल्या पद्धतीनं तुम्हाला उदाहरण सांगायचं झालं तर गीता तटकरे नावाचा बॅनर एक मोरबा रोडला लावलेला आहे. आम्ही त्याच्या खाली आमचे बॅनर लावले, आम्ही काढला नाही तो बॅनर, कारण तो विकास आहे. जो विकास आहे ते त्या गावचं वैभव आहे आणि हे आम्ही म्हणजे गावचा समाज मंदिर असेल, शाळा असेल किंवा अन्य कुठलं काम असेल, ते गावचं वैभव आहे, ते आम्ही जपण्याचा प्रयत्न करतो. पण तो आम्हाला जर का कोण का अशा प्रकारे जर का इथे बॅनर लावू नका, तिथे उभे राहू नका जर का अडवत असेल तर ही भूमिका आम्ही काही सहन करून घेणार नाही. आणि म्हणून सांगतो तुम्हाला, कालपर्यंत राष्ट्रवादीची दानादान उडाली होती ती अशासाठी, इथे जे आता लोक ज्यांनी म्हणजे प्रवेश घेतला त्यांना अडवण्यासाठी. अरे तुम्ही गेलात, आम्ही तुम्हाला सुखाने जाऊन दिले. आम्ही म्हटलं चला, पावसाचा पूर आला, वरची घाण वाहून गेली, राहिलेले सगळे कार्यकर्ते चांगले कार्यकर्ते आहेत. आणि कालपर्यंत सगळे रोह्यातनं लोक आली होती,
की थांबा थांबा तुम्ही जाऊ नका, आम्ही तुमचं हे काम करतो ते काम करतो. अहो रो आल्या सगळ्यांनाच चालायचं आमचं, तुम्ही या आमच्या शिवसेनेमध्ये आमच्याबरोबर पासूनपर्यंत. आणि म्हणून आपण सगळ्यांनी शिवसेनेत या, आम्ही स्वागत करू. परंतु शिवसेना एक संघ करून शिवसेनेची वज्रमुठ उभी करायची. तुम्ही सज्ज आहात ना सगळे? पुन्हा एकदा रायगड जिल्ह्यावर ना रायगड किल्ल्यावर शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी सज्ज व्हायचंय. आपण सारेजण सज्ज आहात ना? कारण तटकरेंना असं वाटतंय की रायगड हा त्यांच्या बापजाद्यांचा आहे, पण रायगड हा शिवसेनेचा आहे आणि रायगड हा कायमस्वरूपी शिवसेनेचाच राहील हा आत्मविश्वास आम्हा सगळ्यांना आहे. तुम्ही काळजी करण्याचं कारण नाही. मी कर्जतवरून यासाठीच माणगावला आलेलो आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये जी फंद फितुरी तटकरेंनी आमच्या सगळ्यांशी केलेली आहे, एक वेळ दगाफटका होऊ शकतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर अफजल खानाचा वध करत असताना सय्यद बंडा त्यांच्या पाठीशी उभा होता अफजल खानाबरोबर, आणि छत्रपतींबरोबर कोण उभा होता? तर जिवा महाला उभा होता. सय्यद बंडाने एक वार छत्रपतींवर केला, पण जिवा महालेने एक वारामध्ये सय्यद बंडाला कायमचं संपून टाकलं होतं. जोपर्यंत हा महेंद्र थोरवे भरत शेठ बरोबर उभा आहे तोपर्यंत कोणता माईचा लाल भरत शेठला या मतदारसंघात पाडू शकत नाही. आम्ही शिवसैनिक आहोत, बाळासाहेबांच्या विचारांचे शिवसैनिक आहोत. बाळासाहेबांचे विचार आमच्या नसानसात घुमलेले आहेत. ज्या ज्या वेळेस बाळासाहेबांनी आम्हाला जी शिकवण दिलेली आहे त्या शिकवणीनुसार आम्ही आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत आहोत. जे पहिले नगराध्यक्ष नगरपंचायतीचे आमचे ज्ञानदेव पवार ह्यांच्या कारकिर्दीमध्ये जे आम्ही पहिली निवडणूक लढवली त्या निवडणुकीपासून तसा पाहायला गेला तर हे शहर महेंद्र शेठ हे श्रीवर्धन मतदारसंघामध्ये असतं, हे आमच्या मतदारसंघामध्ये नाही आहे. परंतु संघटनेचा एक जबाबदार कार्यकर्ता म्हणून, पदाधिकारी म्हणून ते आपण जबाबदारी घेतली आणि तिथं आपण ह्या बलाढ्य ताकदीला नमून हे आपण इथे सत्ता आणली. ठीक आहे, काही लोकांनी त्याची आठवण ठेवली असेल, काही लोकांनी नसेल ठेवली, आम्ही त्याची पण काळजी करत नाही आहे. म्हणजे आत्ताच्या काळामध्ये हितच करा आणि हितच भरा, लांब कुठं जावं लागत नाही आहे, हे पण लक्षात ठेवा. म्हणजे ज्या वेळेला सत्ता आणल्यानंतर मग पुढची जबाबदारी परत आमच्याकडे आली. मग यांच्या निधीपासून आपण सुरुवात केली. यांना जो निधी आम्हाला महाड पोलादपूरला मिळायचा त्यातला पहिला वाटा आम्ही माणगावला द्यायचो, दुसरा वाटा आम्ही तळ्याला द्यायचो, तिसरा वाटा श्रीवर्धनला द्यायचो आणि चौथा वाटा आम्ही म्हसळाला द्यायचो. म्हणजे प्रत्येक वर्षाला यांना पैसे दिलेत का नाहीत त्याला हे साक्षीदार आहेत. या सगळ्यांना विचारा, एवन जे काय तिकडं नगरसेवक गेलेत त्यांना पण विचारा, हे मनापासून गेलेले नाही आहेत. अजूनही त्यांचे फोन आम्हाला येतात, बोला हरकत नाही आहे, सबुरी का फल मिठा होता है, आम्ही सबुरीने चाललो आहे. म्हणून महेंद्र शेठ ह्या जनतेने आम्हाला 4 वेळेला निवडून दिला, लक्षात ठेवा. आणि ह्या वेळेला मला तुमच्या आशीर्वादामुळे मंत्री पण होता आलं. बरेचशा लोकांनी देव पाण्यात बुडवून ठेवले होते, विरोधकांचं काम होतं, पण महायुतीतल्या पण नेत्यांनी देव पाण्यात बुडवून ठेवले होते. भरत शेठ निवडून येऊ नयेत म्हणजे आम्हाला रायगडचा रस्ता मोकळा होईल. परंतु भगवान के घर में देर है अंधेर नहीं है. आणि त्या उक्तीप्रमाणे ह्या गोरगरीब जनतेने पूर्ण ताकदीने भरत शेठला गेल्या वेळेला 21,450 मतांनी निवडून आलो होतो मागच्या वेळेला. या वेळेला 26,215 मतांनी मला निवडून दिलं. म्हणजे त्याचं कारण आम्ही गोरगरिबांचे शेठ आहोत. आम्ही श्रीमंतांचे, गरिबांना फसवणारे, त्यांच्या जागा जमिनी लुटणारे नाही आहेत, शासनाला लुटणारे नाही आम्ही आहोत. आणि म्हणून करता जनता आमच्यावरती प्रेम करते. मग
जे काय परवा इकडून तिकडं उडी मारली, राजू शेठ साबळे, मग सांगितलं आपण, वस्तुस्थिती आहे, वडिलांचं नाव मातीमोल करून टाकलं. कारण वडिलांनी जी काय प्रामाणिकपणा दाखवली त्याचा 1 इंचही त्यांच्याकडे त्याचा काही हिस्सा नाही आहे. कारण हा 4था पक्षप्रवेश आहे, हा त्यांचा पक्षप्रवेश 4था असू द्या, आम्हाला त्याबद्दलही काय नाही. म्हणजे तुम्हाला कळणं गरजेचं आहे. आज आम्ही आमच्या आईचं नाव त्यांच्या हायस्कूलला कॉलेजला द्यायला सांगितलं नव्हतं. पत्रकारांना माझी विनंती आहे, त्यांनीच नाव आणलं, त्यांनीच सांगितलं. मी बोललो नको, अजून आम्ही 3 भाव, माझ्या 2 बहिणी, आम्ही जिवंत आहोत. आम्हाला वाटलं तर आम्ही कुठंतरी तिचं नाव कायमचं करू. परंतु त्याने ऐकलं नाही, त्यांनीच ते केलं, त्याची परवानगी घेतली, सगळं झालं. म्हणजे दुःख तर झालेलंच आहे. परंतु तुम्हाला आज सांगूनच टाकतो, आम्ही न सांगता त्यांनी नाव घेतलेलं असताना त्यांनी काढलं केवळ पैशाच्या लाचारीसाठी. ह्याची भविष्यामध्ये काय दशा होईल ते आज तुम्ही लिहून ठेवा. माझा आजचा दिवस श्रावणातला दिवस आहे, लिहून ठेवा तुम्ही. आम्ही जोपर्यंत चुकत नाही तोपर्यंत झुकत नाही, पण जेव्हा आम्ही चुकतो तेव्हा आम्ही नमस्कार करतो, आम्ही 4 पावलं मागं सरकतो. ही आमची पद्धत आहे. म्हणजे बघा चमत्कार काय असतो तो. त्यांनी नाव काढलं आणि 8 दिवसांनी वेळेवाल्याने त्या हायस्कूलला आमच्या आईचं नाव दिलं. त्यांना पण मी सांगितलं, बोलो तुम्ही नाव देऊ नका, घेऊ नका. बोलले नाही शेठ, आम्ही ठरवतोय. बोलो हरकत नाही आहे. बोलो तुम्हाला जे काय आम्हाला त्या परीने सहकार्य करता येईल ते आम्ही करू. त्यांनी तिथं करून परवा त्याचं उद्घाटन केलं. म्हणजे इथंच आहे म्हणून सांगितलं, इथंच करा, इथंच भरा. आम्हाला आता काळजी वाटायला लागलेली आहे की आमच्या मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे साहेबांनी आपल्या आईचं नाव द्यायला नव्हतं सांगितलं. त्यांच्या पण आईचं नाव त्यांनी दिलं आहे गंगूबाई. आता भविष्यामध्ये अजितदादांनी नाही सांगितलं माझ्या आईचं नाव द्या म्हणजे झालं. हा म्हणजे तटकरेंनी सांगितलं ना, भरत शेठच्या आईचं नाव काढा, माझ्या आईचं नाव देतो तर पैसे देतो. आता त्याने आमच्याकडे जे पैसे मागितले 10 कोटी रुपये, तर बोलो तेवढ्या 10 कोटीमध्ये आत्तापर्यंत मी अशी 10 हायस्कूलं काढले असतील. एवढे मी गोरगरिबांना मदत केलेली आहे. एकही गरीब लोक सांगू शकत नाही, आदिवासी असो किंवा मुसलमान असो, बौद्ध समाज असो, मराठा असो, कुठल्याही समाजाचा असो, त्यांनी सांगावं भरत शेठकडे गेलोय आणि भरत शेठने आम्हाला खाली हाताने पाठवलंय. तेच आमच्या सगळ्या आई आहेत, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे तो जो आशीर्वाद आहे, म्हणजे काही लोकांनी आमच्या रुमालाची तेव्हा हे केली, टिंगल केली, मस्करी केली. आता ह्या रुमालामध्ये काय आहे हे कोणाला कळलंच नाही. त्यांनी त्या हॉटेलसारखा असा खांद्यावरती टाकला आणि नमस्कार करायला लागले. हॉटेलमध्ये वेटर लोक नाही का असा खांद्यावर टाकतात चहा पाणी आणताना. आमचा हा नेपकिन इथं काकेमध्ये असतो, काकेमध्ये. हे तुमचे आशीर्वाद आहेत, ते ह्या आमच्या मनाजवळ आणि इथं घट्ट पकडल्यावर ते पडू नयेत आमचे आशीर्वाद. ह्यांना काय कळलेलं आहे, म्हणजे अत्यंत शून्यातून आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत. तेव्हा आम्हाला माहिती आहे, गरिबी आली म्हणून लाजायचं नाही आणि श्रीमंती आली म्हणून माजायचं नाही. पण लक्षात ठेवा, गोरगरिबांना लुबाडणारे, गोरगरिबांना लुटणारे हे जास्त दिवस नाही चालणार आता याच्या पुढे, लक्षात ठेवा. कारण आता आम्ही निर्धार केलेला आहे, ज्यांना या महाराष्ट्रामध्ये एक पण सीट आणता आली नव्हती ती सीट आम्ही इथं आणून दिली या रायगड कॉलेजने. हे कदाचित ते विसरले असतील, आता त्यांनी उलटी गिनती करायला सुरुवात करायची आहे. लक्षात ठेवा, आता उलटी गिनती. म्हणजे मी नसतो, रविशेठ नसते, आमचा महेंद्र दळवी नसता, तिथं योगेश कदम नसते, हे आम्ही चौघांनी जर अशी थोडी जरी वाकडी मान वळवली असती ना, तर हे 82,000 कुठल्या कुठं धुळीला वाऱ्यासारखे उडून गेले असते. तेव्हा आम्हाला कित्येक कार्यकर्त्यांनी सांगितलं, शेठ आम्ही काय करायचं, आम्हाला ह्यांना मतदान करायचं नाही. बोलत तसं नाही, आम्हाला मोदी साहेबांना पंतप्रधान करायचं आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांचा आदेश आहे आणि म्हणून आपल्याला ते करायचं आहे. नाही तर त्याच वेळेला
यांचा जय महाराष्ट्र झाला असता. पण असो, आम्ही आमचं प्रामाणिक काम केलेलं आहे.